ठाणे शहरातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी क्लस्टर योजनेला गती देण्याच्या स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेटमधील क्लस्टर योजना जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी ही योजना महाप्रीतकडून MSRDCकडे हस्तांतरित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेत. ठाणे MIDCची 60.72 हेक्टर जमीन क्लस्टर पुनर्वसन प्रकल्पासाठी लवकर हस्तांतरित करण्याचे निर्देश देतानाच ठाणे जिल्ह्यातील क्लस्टर प्रकल्पांना गती देण्यासाठी त्यांना व्हायटल पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट घोषित करणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे समूह विकास प्रकल्प आणि MIDC बाबत आढावा घेतला. ठाणे समूह विकास प्रकल्प आता महाप्रीत ऐवजी MSRDC कडून करण्यात येणार असल्याचं सांगत या बदलासाठी आवश्यक असणारी हस्तांतराची कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आसिम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव, MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी P. वेलारासू आणि संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी येथे उपस्थित होते. ठाणे समूह विकास प्रकल्प हा देशातील पहिला भव्य समूह विकास प्रकल्प असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ठाणे शहराचा हा समूह विकास प्रकल्प नागरिकांना सुरक्षित आणि हक्काची घरे मिळवून देणारा ठरेल. हा केवळ एक गृहनिर्माण प्रकल्प नसून नागरिकांचे जीवनमान उंचावणारा समूह विकास प्रकल्प असल्याचं त्यांनी सांगितले.